आपण आलं लसूण आणि मिरचीची नाही लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली, हे बघा त्याच्यात टाकून घेऊया. कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यात. मीठ टाकून घ्यायचंय. मीठ आणि दोन्ही पीठ असे एकत्र करून घ्यायचे व्यवस्थित. आणि आता ते पाणी टाकून आपण ते मळून घेऊ. लागत तसं पाणी टाकून घ्यायचंय आणि एकत्र असं मळून घेऊया. आता असं मळून घेतलं करून घेऊ. आणि आपल्याला सुके मुटके बनवायचे आहेत, मुटकुळे. हे बघा आता दुसरे मुटकुळे आपण मंडळी अशा प्रकारे आपण जे मुटकुळे ते तयार करून घेतले. आता बघा गॅस पेटून घेऊया. गॅस पेटून घेतला. इडलीचं भांडं आहे, त्यात पाणी टाकलं 1.5 लिटर. ते ठेवून घेऊया आता गॅसवरती. गॅस मोठा ठेवायचा आहे आणि आपल्याला सुके मुटकुळे करायचे आहे, त्याच्यामुळं हातावरती तेल घ्यायचं आहे आणि या भांड्याला असं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित. भांड्याला पूर्ण असं तेल लावून घ्यायचं. गॅस मोठं ठेवायचं. तेल लावून घेतले आणि आता आपण जे मुटकुळे तयार केले होते ते आता ठेवून घेऊया भांड्यामध्ये. अलगद एक 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 एक. हे बघा अशा प्रकारे आपण सगळे मुटके ते उकडण्यासाठी ठेवले आणि व्यवस्थित असे बघा पूर्ण मुटके एकावर एक न ठेवता मुटकुळे बाजूबाजूला ठेवून व्यवस्थित ठेवून घेतले. आता आपण झाकण ठेवूया त्याच्यावर आणि ते 15 मिनटं ते उकडण्यासाठी ठेवलेले आहे. आता हे बघा मंडळी आपण 10 मिनिटापूर्वी उकडण्यासाठी ठेवलं होतं. त्या भांड्यावर मुटकुळे आपण ते खाली उतरून घेतले. त्यांची बाजू अशी पलटी करून घ्यायची व्यवस्थित सगळ्या मुटकुळ्यांची, म्हणजे दोन्ही साईडनी भाजले गेले पाहिजे. बघा सगळे मुटकुळ्यांची बाजू आपण बदलून घेतली. आता परत ते वरती ठेवून घेऊया आणि ते परत ठेवून घ्यायचे. त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. हे बघा मंडळी आपण मुटकुळ्याची दुसरी बाजू पलटी मारून घेतली. ते ना ते व्यवस्थित झाले की आता बघून घेऊ. हे मुटकुळे आपले व्यवस्थित तयार झालेले शिजलेले. आता आपण ते थोडे थंड पडू देऊ. हे बघा अशा प्रकारचे मुटकुळे आपले शिजले, वाफी भरलेले ते पाण्याच्या वाफेवर शिजलेले. आता हे मुटकुळे आपण थंड पडू देऊ आणि त्याच्यानंतर आपण ते मुटकुळे कापून त्याला तळून घेऊ. आपण वाफेवर चांगले शिजून घेतले आणि थंड झाले. आणि हे बघा हे मुटकुळे असे शिजले. हे बघा कडक असे झालेले. हे बघा आणि ते मुटकुळे आपण कापून घ्यायचे. असे कापून घ्यायचे मुटकुळे. हे बघ अशा प्रकारे सगळे मुटकुळे असे कापून घ्यायचे. 2-3 भाग करून घ्यायचे. हे बघा वाफेवरती व्यवस्थित शिजलेले ते, त्याच्यामुळे ते व्यवस्थित कापले बी जातात. हे बघा छोटे मोठे तुम्हाला कशा आकाराचे लागतील त्या आकाराने कापून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे सगळे मुटकुळे आपण कापून घेऊया. हे बघा गॅस पेटून घेतलेला आहे. याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊ. हे असे 2 माप. अजून थोडं तेल टाकून घेतलं आपण. हे असे थोडे थोडे मुटकुळे टाकून घेतले आपण. याचे तुकडे करून घेतले. तेल तापलं आहे. अलगद सोडायचे.
ही बघा अशी मुटक्यांची बाजू पलटी करून घ्यायची. हा पहिला घाणा आपण मुटकुळ्याचा काढून घेतलेला आहे. आता दुसरा बी असंच काढून घ्यायचं. परत तेल चांगलं तापू द्यायचं आहे. थोडे थोडे सोडायचे, एकदम अलगद सोडायचे. तुम्हाला तेल जर कमी वाटलं तर परत तेल टाकून घ्यायचं. हे बघा परत पलटी मारून घ्यायची चालू चालू अशी. तेव्हा अशा प्रकारे दुसरा घाणा बी आपण काढून घेतला. तर आपण तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. हे बघा अशा पारंपरिक रेसिपी तुम्ही जरूर तयार करा एकदा. कुठल्याही प्रकारचे जास्त मसाले न टाकता फक्त लसूण, मिरची, कोथिंबीर आणि मीठ याचाच उपयोग केलेला आहे आपण. आणि खाण्यास काही मन करत नसले तर अशा पारंपरिक रेसिपी एकदा तुम्ही तयार करून बघा. हे बघा शेवटची बॅच बी आपली तयार झालेली आहे. एकदम लाल भडक आणि एकदम कुरकुरीत खमंग. हे असे सोनेरी कलरचे चांगले तळून घ्यायचे. हे बा आपण मिरचीचा स्वास घेतलेला आहे. आपले मुटकुळे कोथिंबीरीचे हे बा व्यवस्थित असे लाल आपण भाजून लाल असे तळून घेतले. हे बघा कसे वाजता. हे बघा अतिशय लाल झालेले आहे. आणि तुम्हाला एक फोडून दाखवतो. हे बघा मध्ये अतिशय असे रुचकर झाले. बा पूर्ण असे शिजलेले आहे तेलामध्ये ते. हे बघा मी तुम्हाला एक खाऊन दाखवतो. मुटकुळे खाण्यास एकदम असे भन्नाट लागतं. अतिशय कमी वस्तूमध्ये आपण हे तयार केलेले आहे. लसूण, मिरची, मीठ, बाजरीचं पीठ आणि याचं डाळीचं पिठापासून तयार केलेले या पारंपरिक रेसिपी तुम्ही एक वेळेस जरूर तयार करून बघा. आणि तो आमच्या रेसिपी आवडल्या त्या लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.